students. तर angle and its measurement. Angle and its measurement. So now this topic we can start yesterday. Now today we can discuss its next part. Let's see that. So yesterday we can see the definition of that directed angle. आपण त्या डायरेक्टेड अँगलचा विचार केला आणि जाता जाता शेवटी ते दोन रिमार्क ऑब्झर्व केल्या. ते कोणते होते? डायरेक्टेड अँगल AOB नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल BOA. आणि दुसरा महत्त्वाचा होता अबाउट दॅट ऑफ द सेन्स ऑफ रोटेशन. सेन्स मीन्स in which direction we can rotate its initial arm. And if we can rotate the initial arm in anti-clockwise sense, its measure is taken as that of the positive. बरोबर? And if we can rotate that initial arm in clockwise direction, then that becomes rotation or measure is negative. तर असे ते महत्त्वाचे दोन रिमार्क होत्या. आणि आता तिसरा बघा. And therefore note that for that of the any directed angle, नंतर डायरेक्टेड हा शब्द जातो. नेहमीच्या अँगल प्रमाणेच आपण त्याला कन्सिडर करणार आहोत. सुरुवातीला त्याचा अंडरस्टँडिंग होईपर्यंत आपण त्याचा विचार करत आहोत. And about that directed angle, if we can consider any directed angle, जर आपण कोणताही डायरेक्टेड अँगल कन्सिडर केला तर about it we have to get four important things. तर चार गोष्टी त्याच्याबद्दलच्या महत्त्वाच्या असतात. पहिलं त्याचा इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे. दुसरा आहे त्याचा टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे. थर्ड दॅट इज द अमाउंट ऑफ रोटेशन. बघा, अमाउंट ऑफ रोटेशन. आणि चौथा मुद्दा महत्त्वाचा येतो त्याचं सेन्स ऑफ रोटेशन. सेन्स ऑफ रोटेशन. सेन्स ऑफ रोटेशन मीन्स in a clockwise direction or in anti-clockwise direction. बरोबर? तर these four things are related to our directed angle. First त्याचा इनिशियल आर्म. दुसरं त्याची त्याच इनिशियल आर्मची दुसरी स्थिती तोच होतो टर्मिनल आर्म. त्यानंतर त्याचा अमाउंट ऑफ रोटेशन, किती मापातून तो इनिशियल आर्म आपण रोटेट करत आहोत ते. आणि दुसरं सेन्स ऑफ रोटेशन मीन्स इन विच डायरेक्शन either anti-clockwise or clockwise that gives us the positiveness or negativeness. झालं? आणि चौथं होतं त्याच्या मेजरमेंटच्या नोटेशन बद्दल. तर हे आपण सांगितलंच होतं, परंतु रिमार्क मध्ये आणखी ते आपल्याला क्लिअर करता येतं. आणि मग द मेजर ऑफ MEASURE, the measure of that directed angle AOB, now we can denote by measure of डायरेक्टेड अँगल AOB. आणि मग ते आपण मराठीमध्ये त्याला एम कोन AOB म्हणत होता. आता कसं म्हणायचं? मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल AOB. तर दीज आर द फोर थिंग्स अबाउट दॅट डायरेक्टेड अँगल. झालं? त्यानंतर तर असं ते आहे. त्यामुळं यू कॅन लर्न दॅट वेल. तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आणि आता अँगल आपल्याला माहित झाला, त्याची डेफिनेशन झाली, त्याचा इनिशियल आर्म म्हणजे काय, त्याचा टर्मिनल आर्म म्हणजे काय, त्याचा अमाउंट ऑफ रोटेशन काय, इन विच डायरेक्शन वी कॅन रोटेट दॅट. ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्याकडे आल्या. बरोबर? आणि मग आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. दॅट इज टाइप्स ऑफ अँगल्स किंवा डायरेक्टेड अँगल. सांग ते अँगल्सच इथून पुढे म्हणणार आपण. मग तो टाइप होईपर्यंत आपण त्याला डायरेक्टेड ह्या शब्दाचा उपयोग करा. तर सी दॅट. आणि मग पहिलं टाइप आहे त्याचं सी दॅट इज द झिरो अँगल. बघा, हे सगळं आपल्याला माहिती आहे, फक्त हे थोडंसं वेगळ्या म्हणजे त्याच्या ओरिजिनल भाषेमध्ये डिटेल्समध्ये आपण शिकत आहोत. अप टू 10th स्टँडर्ड ऑल दिस थिंग्स यू कॅन लर्न. बरोबर? आता फक्त आणखी त्याच्या पुढच्या गोष्टीमध्ये आपण विचार करत आहोत, बाकी विशेष नाही. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट झिरो अँगल? सी दॅट
if the rotation of that angle is 0 बघा or if there is a 0 rotation बघा काय वाक्य आहे if there is the 0 rotation of that angle म्हणजे कुठल्याच प्रकारचं रोटेशन त्या ठिकाणी नसणार that is do not rotate बघा त्यावेळेस तो इनिशियल ROTATE तो इनिशियल आर्म आपण रोटेट करणार नाही म्हणजेच काय आणखी दुसऱ्या अर्थानं दॅट इज इट्स इनिशियल आर्म बघा म्हणजे त्याचा जो इनिशियल आर्म रे ओ ए आहे इटसेल्फ इट इज द टर्मिनल आर्म रे ओ बी त्यावेळेस त्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे तेच असतात आणि मग बाय डायग्राम वी कॅन टेक इट इज द व्हर्टेक्स दॅट ऑफ द ओरिजिन ओ आणि हा झाला समजा त्याचा इनिशियल रे दॅट इज ओ ए आता त्याला आपण रोटेटच नाही करणार झिरो रोटेशन और दॅट इज द डू नॉट रोटेट इनिशियल आर्म और रे ओ ए इटसेल्फ इट इज द रे ओ बी ते दोन्ही रो तुमचे सॉरी रे तुमचे तेच असतात आणि मग ओ ए इथं असेल ओ बी आपण इथं घेऊया म्हणजे इथं अमाऊंट ऑफ रोटेशन काहीच नसता याचा अर्थ त्यावेळेस त्याला म्हणायचं झिरो अँगल आणि मग बाय मेजरमेंट ज्या अर्थी मेजरमेंट किंवा रोटेशन नाही म्हणून त्याला झिरो अँगल म्हणताना त्याला असंच द्या 0 डिग्री हे झिरो थोडासा मोठा डिग्रीचं स्मॉल सर्कल तिथं देणं उपयोगीचं आहे तर हा झाला तुमचा झिरो अँगल हे झालं डायग्रामॅटिकली फिगर प्रमाणे त्याचा इनिशियल रे टर्मिनल रे किंवा आर्म ते तेच असतात इटसेल्फ रे ओ ए इज द रे ओ बी म्हणून तर त्याला आपण जिथं म्हटलं झिरो अँगल त्यानंतर सेकंड दुसरा आता महत्वाचा आहे दुसरा इथं देतो तर हे टाईप आता आपल्याला शिकावेच लागतील कारण त्याच्यावरती पुढचं अवलंबून आहे सगळं त्यानंतर दॅट इज वन रोटेशन अँगल बघा वन रोटेशन अँगल मग आता वन रोटेशन अँगल म्हणजे काय झिरो अँगल आपण कुठल्याच प्रकारचं रोटेशन घेत नव्हता म्हणजे त्याचा इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे इटसेल्फ इट इज द टर्मिनल रे और रे ओ बी आता इथं काय होतंय ते बघा तर सी दॅट आफ्टर वन कंप्लीट रोटेशन तर काय शब्द आहे आपला तुमच्या पुस्तकात पण आहे बघा आफ्टर वन कंप्लीट रोटेशन of initial arm after one complete rotation of initial arm ray OA बघा ray OA coincides COINCIDES आपोआप तुमचं ते पाठ होत चालेल ना तर वारंवार त्याच्यावरती लक्ष ठेवायचं त्या ठिकाणच्या व्याख्या वाचायच्या उदाहरणं मात्र वाचायचे नाही ते नेहमी सोडवायचे ऑन पेपर now you are go in the 11th standard so see that after one complete rotation if initial arm ray OA coincides with the terminal arm बघा terminal arm ray OB ज्यावेळेस आपण एक रोटेशन पूर्ण करणार त्यानंतर रे OA हा कोणाशी कोइन्साइड होतो किंवा मॅच होतो किंवा कोणास सारखा येतो रे OB सारखा then so formed angle is called one rotation angle त्यावेळेस जो नवीन अँगल तयार होतो त्याला म्हणायचं वन रोटेशन अँगल बघा जो शब्दशः जर विचार लगेच आपल्या समोर ते चित्र उभा राहिले पाहिजे काय म्हणतोय आपण आफ्टर वन कंप्लीट रोटेशन एक पूर्ण तो रोटेट करायचा अरे परत त्याच ठिकाणी आणायचा आफ्टर वन कंप्लीट रोटेशन इफ इनिशियल आर्म रे OA coincides with the terminal arm ray OB then an angle so formed is called one rotation angle त्यावेळेस त्याला आपण वन रोटेशन अँगल म्हणतो आणि आता त्याबद्दल कसं घडतंय ते बघा नाउ सपोज दॅट दिस इज द व्हर्टेक्स ओरिजिन O आणि हा त्याचा इनिशियल आर्म बघा आणि हा आहे तुमचा रे OA बरोबर मग त्याला पूर्ण रोटेट करायचा मग आपल्याला माहिती आहे इट हॅव दॅट ऑफ द टू सेंट्स
म्हणजे दोन दिशांना तो रोटेट करता येतो. एक अँटी क्लॉकवाईज, मग त्याला रोटेट करायला सुरुवात झाली. इथं आला अगेन इट कम्स लाईक ऑफ दॅट अँड इट कोइन्साइड्स विथ द टर्मिनल आर्म रे OB. बघा, म्हणजे हा असा रोटेट झाला आणि ही डायरेक्शन आपली अँटी क्लॉकवाईज आहे, बरोबर, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग त्याचा मेजर आपल्याला माहिती आहे. इफ वी कॅन रोटेट दिस इनिशियल आर्म और रे OA इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, इट्स मेजर इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. आणि मग एक रोटेशन पूर्ण होतं याचा अर्थ त्याचं मेजरमेंट आपल्याकडं आहे, बरोबर, आणि इट इज दॅट ऑफ द 360 डिग्री. त्यावेळेस हे पूर्ण रोटेशन घेतलं की तुम्हाला 360 डिग्री मिळतात. झालं. त्यानंतर समजा आपण तोच रे OA, बरोबर आहे, बघा, रे OA रोटेट झाला आणि परत OB सारखाच आला, म्हणून ते शब्द आहे कोइन्साइड्स टर्मिनल आर्म रे OB. हे झालं क्लॉकवाईज डायरेक्शन ना. आता आपण क्लॉकवाईज न फिरवा, अँटी क्लॉकवाईज न आला अशा विरुद्ध दिशेने घड्याळाच्या. आता घड्याळाच्या दिशेसारखं त्याला रोटेट करा. रे OA रोटेट झाला आणि परत OB ला कोइन्साइड झाला, आणि म्हणून याचं मेजर तुम्ही प्लस घेता, तर बाहेरचं ह्याचं काय घेणार तुम्ही, -360 डिग्री. तर हे महत्वाचं आहे. हे नॉलेज महत्वाचं असतं. अँड देअरफॉर मेजर ऑफ इन नोटेशन डायरेक्टेड अँगल AOB इक्वल टू प्लस और मायनस 360 डिग्री. इफ वी कॅन रोटेट अँटी क्लॉकवाईज, plus 360 degree is the amount of one complete rotation. तर असं ते वन कम्प्लीट रोटेशन आहे. झालं. आणि जर आपण घड्याळासारख्या दिशेने रोटेट केलं तर ते मात्र येतं तुमचं -360 डिग्री. तर हे झालं तुमचं वन रोटेशन अँगल. परत एकदा व्याख्या बघा. आफ्टर वन कम्प्लीट रोटेशन, त्याचं वन एक तो रोटेट झाला, पूर्ण रोटेशन परत त्याच ठिकाणी आला. आफ्टर वन कम्प्लीट रोटेशन ऑफ इनिशियल आर्म, रे OA coincides with the terminal arm, that is the ray OB, then angle so formed is called one rotation angle. आणि लक्षात ठेवायचं, its amount of rotation is always 360 degree. अमाऊंट नाही बदलत, फक्त सेन्स नुसार अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह साइन, क्लॉकवाईज निगेटिव्ह साइन. लक्षात आलं. तर ह्या दोन्ही डायरेक्शन तुमच्या अपोजिट आहेत. ही क्लॉकवाईज झाली, ही अँटी क्लॉकवाईज झाली. तर असा तो वन रोटेशन अँगल झाला. त्यानंतर आता त्याच्या पुढचा बघा, थर्ड. तर त्याचं नाव आहे आता तुमचं, ते सगळं माहिती तुम्हाला, स्ट्रेट अँगल, STRAIGHT, स्ट्रेट अँगल. तर बघा, आपण त्याला मराठीमध्ये सरळ कोन म्हणतो. आता हा तुमच्याकडे आला, याच्यावरती सगळं पुढचं अवलंबून आहे. ह्या व्याख्या त्यासाठी महत्वाच्या आहेत. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय ते बघा. वन रोटेशन अँगलला काय म्हणत होतो आपण, आफ्टर वन कम्प्लीट रोटेशन, रे OA coincides with the ray OB or initial arm ray OA coincide with the terminal arm ray OB. आता फरक असणार. मग बघा, आफ्टर रोटेशन, आता इथे कंप्लीट नाही हा माझा शब्द, आफ्टर रोटेशन, बघा, आफ्टर रोटेशन ऑफ इनिशियल रे और इनिशियल आर्म रे OA, म्हटलेच घेऊ त्याला, काय हरकत नाही. आफ्टर रोटेशन ऑफ इनिशियल आर्म रे OA अँड रे OB, किंवा टर्मिनल आर्म, व्याख्येत बदल करायचा नाही, मूळ अर्थ बदलू नाही द्यायचा त्याचा. अँड टर्मिनल आर्म रे OB. तर इथं काय म्हणतो आपण, आफ्टर रोटेशन ऑफ इनिशियल आर्म रे OA अँड टर्मिनल आर्म रे OB आर अपोजिट रेज, OPPOSITE. त्यावेळेस ते मात्र एकमेकांचे विरुद्ध किरण किंवा रेज होतील. Then that angle formed is called a straight angle. त्यावेळेस आपण त्याला स्ट्रेट अँगल म्हणतो, किंवा मराठीमध्ये सरळ कोन. झालं. आणि मग आता बघा कसं घडतंय ते बघा सारखं. आणि इथं आहे तुमचा इनिशियल आर्म, दॅट इज द रे OA. आणि ते काय म्हणतात, आफ्टर रोटेशन ऑफ रे OA
अँड दॅट रे ओ बी त्या रे ओ ए ला रोटेट केल्यानंतर रे ओ ए आणि रे ओ बी हे अपोजिट रेज झाले पाहिजे, विरुद्ध किरणा. अपोजिट रेज म्हणजेच काय, त्यांच्या डायरेक्शन्स अपोजिट असणार आणि मग त्याच्यात दोन दिशा असणार. ही झाली तुमची अँटी क्लॉकवाईज, म्हणून त्याचं मेजर असतं नेहमी, ते सुद्धा माहिती आहे तुम्हाला, दॅट इज 180 डिग्री. आणि ह्या डायरेक्शन रोटेट केला तर ते असणार -180 डिग्री. म्हणून अँटी क्लॉकवाईज प्लस 180 डिग्री, क्लॉकवाईज -180 डिग्री. आणि म्हणून त्या स्ट्रेट अँगलचं मेजर कन्सिडर करतो आपण. मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इक्वल टू प्लस ऑर मायनस 180 डिग्री. आणि म्हणजेच आता ह्या दोन ह्याच्यामध्ये रिलेशन प्राप्त झालं. बघा, स्ट्रेट अँगलचं मेजर असतं 180 डिग्री, वन रोटेशन अँगलचं असतं दॅट इज द 360 डिग्री. आणि मग बघा, and therefore that straight angle is, बघा आता काय वाक्य आहे, straight angle is the half of one rotation angle. सरळ कोन हा वन रोटेशन अँगलच्या निम्मा असतो. 1/2 ऑफ वन रोटेशन अँगल, कारण त्या वन रोटेशन अँगलचं मेजर असतं. हा टोटल रे रोटेट झाला की 360. इथं फक्त इथंच येऊन तो थांबतो. आपल्या त्या डिग्री प्रोट्रॅक्टर मध्ये किंवा कोन मापकामध्ये बरोबर अशी डायग्राम होती बघा, हे तुम्हाला आपण परवा ऑब्झर्व केलं, बरोबर. इथपर्यंतच होतं ते. इथून असा रोटेट केला की इथपर्यंत बरोबर ते 180 होते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. 10-20 इंच बरोबर इथं 90 होते, इथं 0 होते, इथं 180 होते. आणि परत इकडून इकडं आलो की आपलं झालं ते वन कम्प्लीट रोटेशन. आणि म्हणून तर म्हटलं जातं स्ट्रेट अँगल इज 1/2 ऑफ वन रोटेशन अँगल. तर असं ही महत्वाची इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर हा झाला स्ट्रेट अँगल. आता तिसरा बघा, हे सगळे आपल्याला उपयोगीचे आहेत. फोर्थ दॅट इज द राईट अँगल, RIGST. नेहमी आपल्याकडे येतच असतात. म्हणजे that is the basic concept to get that of the any competitive examination for your CET also, for your JEE also, like of that. झालं. आता राईट अँगल म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. राईट अँगल मीन्स दॅट मेजर इज ऑफ दॅट द 90 डिग्री. पण इथं आता त्यांनी डिफाईन कसं केलं ते बघा. म्हणून 0 अँगल पासून आपण आलो बघा, सगळं आपलं 0 पासूनच तयार होतं. 0 नसता दॅट वी कॅन स्टॉप हिअर, बरोबर. दॅट इज द गिफ्ट ऑफ अवर इंडियन सायंटिस्ट. 0चा शोध लावणं हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञाचं बक्षीस आहे. दॅट इज अ गिफ्ट टू अवर नॉट ओनली अवर कंट्री बट टू टोटल वर्ल्ड. वर्ल्ड, WORLD, जगासाठी ते एक देणगी होत्या, नाहीतर आपण स्टॉप झाला असतो 9 पर्यंतच, बरोबर. मग राईट अँगल म्हणजे काय ते बघा आता. तर सी दॅट 1/4 ऑफ FOURTH, 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल, सगळं वन आहे. 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड वन राईट अँगल. तिन्ही शब्द वन आहेत. त्यामुळे तुमच्या 11वीत सुद्धा बघा, युअर स्टँडर्ड इज 11th, म्हणून ती नेहमी 1 नंबरलाच असते. 1 आहे त्याच्यातले डिजिट्स किंवा अंक. 11 म्हटल्यानंतर इथं काही 0 नसतं किंवा 2 नसतं, 1च. म्हणून 11वीला कधीही कमी समजायचं नाही. यू कॅन स्टडी दॅट थिंग्स वेल फॉर युअर हायर एज्युकेशन. आणि मग सी दॅट, तर 1/4 ऑफ वन राईट अँगल, वन रोटेशन अँगल इज कॉल्ड वन राईट अँगल. त्यावेळेस त्याला आपण वन राईट अँगल म्हणतो. म्हणजे 1/4 म्हणजे काय, त्या वन रोटेशन अँगलचा चौथा भाग. फोर्थ, FOURTH हा शब्द आहे. 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड वन राईट अँगल. आणि मग बघा, आणि मग इथं आपला आहे इनिशियल रे. बघा सगळं होतं तुमच्याकडं. अगोदर तो रोटेटच नाही केला, 0 अँगल आला. पूर्ण रोटेट केला, 360 अँगल आले. हाफ रोटेट केला, अपोजिट रे आले, स्ट्रेट अँगल आला. आणि आता फक्त त्याचा चौथा हिस्साच रोटेट करायचा आपल्याला. आणि मग असं हे तयार होतं बघा ऑटोमॅटिक. आणि मग आपली कोऑर्डिनेट सिस्टीम अशीच आहे. त्याला पण एक्स अक्ष म्हणतो, वाय अक्ष, आणि हा झाला तुमचा ओरिजिन. मग इथं होता 0 अँगल,
पूर्ण रोटेट केला 360, अपोजिट रे आला 180 डिग्री आणि त्याच्यातला फक्त चौथा हिस्साच आपण रोटेट करणार ए ओ बी आणि तो असा दर्शवतो आपण, दॅट इज प्लस 90 डिग्री. आणि समजा मी इकडे ए ओ सी म्हटलं बाय क्लॉकवाईज डायरेक्शन, देन इट इज मायनस 90 डिग्री. म्हणजे हाच ह्या डायरेक्शन रोटेट केला चौथ्या भागापर्यंत तर त्याचं मेजर येतं मायनस 90 डिग्री. तर असा तो चौथा होता राईट अँगल. हे 4 अँगल तुमच्याकडे पाहिजेतच. वेल नॉन इट इज 0 अँगल, 1 रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल आणि आता होता तुमचा राईट अँगल. याचा अर्थ आणखी बघा, 1/4 ऑफ 1 रोटेशन अँगल इज कॉल्ड 1 राईट अँगल. याचा अर्थ 4 टाइम्स ऑफ राईट अँगल इज 1 रोटेशन अँगल. म्हणजे राईट अँगलची जर आपण 4 पट घेतली 90 into 4 दॅट बिकम्स 360 डिग्री. म्हणजे 1/4 ऑफ 1 रोटेशन अँगल इज 1 राईट अँगल, दॅट इज 4 टाइम्स ऑफ राईट अँगल इज द 1 रोटेशन अँगल. अर्थ एकच. लक्षात आलं? तर असे 4 अँगल पहिले महत्वाचे होते. त्यानंतर आता जाऊ थोडस पुढे. तर हे 4 टाइप्स आपण काही करू शकत नाही, काही नॉलेज उपयोगीचं असतं. तर सी दॅट. त्यानंतर 5th टाइप. आता जाऊ पुढच्या टाइप कडे, अँगल इन. तर हे अर्थ महत्वाचे आहेत. स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे दिलेला अँगल हा मग तो डायरेक्टेडच असतो. आता हे लक्षात ठेवायचं, डायरेक्टेड अँगल हा शब्द असेल नसेल तर आपल्याकडे ते सेन्स त्याचा असतात, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. आता अर्थ काय होतो ते बघा, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे दिलेला अँगल हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये कधी येतो त्याचा विचार आता आपण करू. आणि मग त्यासाठी काय प्रथम आपल्याकडे पाहिजे, आताच ते आलं बघा. आपण आता हे असं 2 लाईन्स ड्रॉन केल्या, which are intersecting at that of the 90 degree. आणि मग आता इथेच महत्वाचं आहे. आणि मग कन्सिडर दॅट ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम इन अ प्लेन. आणि हे तुमच्याकडे आहे बरोबर. आणि याला आपण ओरिजिन ओ म्हणतो, याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आणि मग हे याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे. मग एखादा पॉइंट जर पी हा इथं असेल तर त्याचे निर्देशक असतात एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसच्या वरती. आणि मग ते आपण असे दर्शवत होतो पी एक्स वाय किंवा पी रिप्रेझेंट्स एक्स वाय. म्हणजे कोणत्याही बिंदूचा एक्स अक्ष, समजा मी पी हा पॉइंट इथं घेतला तर पी हा बिंदूचं एक्स अक्षापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे असतो त्याचा वाय निर्देशक. तर पी ह्या बिंदूचं वाय अक्षापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असतं त्याचं एक्स निर्देशक. त्याशिवाय आपल्याला पी निश्चितपणे मिळत नाही. आणि म्हणून तर ते सगळं तुमच्याकडं आहे. जसं जसं येईल तसं तसं तुम्ही तो विचार करायला हवा बरोबर. तर हे झालं त्या कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल. आणि मग आता आपला अँगल हा त्या स्टँडर्ड पोझिशन मध्ये कधी म्हणायचं त्याचा विचार करू. तर सी दॅट इफ इन अ रेक्टँग्युलर म्हणजे त्या ठिकाणी ते 2 रेषा एकमेकींना 90 अंशामध्येच छेदलेल्या असतात. त्याच्यातली 1 लाईन विच इज अवर एक्स ऍक्सिस दॅट इज हॉरिझॉन्टल टू अवर अर्थ. त्याच्यातला एक्स अक्ष हा आपल्या पृथ्वीशी समांतर असतो आणि वाय ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट. आणि वाय अक्ष हा त्याच्याशी परपेंडिक्युलरच असतो. म्हणून त्याला म्हणायचं इफ इन रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. सिस्टीम शिवाय पर्याय नसतो, कारण त्याशिवाय आपण काही करू शकत नाही. कुठली तरी व्यवस्था असते म्हणून तर हे सगळं चालतं. जशी आपली शिक्षण व्यवस्था आता आपण या नवीन पद्धतीमध्ये शिकत आहोत, कालच आपण सांगितलं. आणि मग इफ इन अ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, कोऑर्डिनेट COORDINATE. इफ इन अ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, इफ आवर अँगल, बघा आता आपल्या अँगलला काय काय असतं रिमार्क सांगितलं आपण. त्याचा व्हर्टेक्स, त्याचा इनिशियल आर्म, त्याचा टर्मिनल आर्म, हे सर्व काही त्याच्यामध्ये असतात. आणि मग इफ इन अ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम the vertex of, बघा vertex of an angle ANGLE
if a vertex of an angle is at origin. ही पहिली कंडिशन आहे हा. म्हणजे आपल्या अँगलचा व्हर्टेक्स हा आपल्या सिस्टीमच्या ओरिजिनला पाहिजे, म्हणून आपण नेहमी एओबी म्हणत होता, बरोबर. आता इथे त्याला ठराविक त्याला बाइंड करायचे. आता पण तो मोकळा होता असा, आपण अशी डायग्राम काढायचो ना, मग ह्या प्रतलामध्ये ते असायचं, म्हणजे डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह, ही असेल तर निगेटिव्ह, इथं त्याचा इनिशियल आर्म, इथं त्याचा टर्मिनल आर्म. आणि आता त्याला सिस्टीम मध्ये घेऊन जायचा, पण त्याच्यावरती पुढच्या 2-3 व्याख्या अवलंबून आहेत. झालं. सी दॅट इफ द व्हर्टेक्स ऑफ अन अँगल इज ॲट ओरिजिन इन आवर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, जर आपल्या अँगलचा व्हर्टेक्स हा त्या रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनलाच आलेला असेल, ॲट ओरिजिन ओ अँड तेवढ्यावरती त्याची व्याख्या पूर्ण नाही होत, अँड इट्स इनिशियल आर्म, हे महत्वाचं पण आहे, दोन्ही शब्द पाहिजेत हा. अँड इट्स इनिशियल आर्म इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हे महत्वाचं आहे, इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, then that angle is called in standard position. त्यावेळेस त्या कोणाला म्हणायचं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या कोणाचा व्हर्टेक्स हा ओरिजिनला पाहिजे आणि त्याचा इनिशियल आर्म हा आपल्या पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस वरती पाहिजे. पॉझिटिव्ह डायरेक्शन आपल्याला माहिती अबाउट दॅट ऑफ द रिअल लाईन, संख्या रेषेवरती इकडचे सर्व अंक पॉझिटिव्ह असतात. इथं 0 असेल, राईट हँड साइडला पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह रिअल नंबर्स. ॲट अप्पर साइड पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, ॲट लोअर साइड निगेटिव्ह रिअल नंबर्स. हे सगळं आहे तुमच्याकडे, फक्त तुम्ही त्याचा उपयोग घेतला पाहिजे. आता त्या नॉलेजचा जे काय आपण शिकलो आतापर्यंत त्याचा झालं. अँड इट्स इनिशियल आर्म along the positive x axis, then that angle is in its standard position. त्यावेळेस तो अँगल हा त्याच्या स्टँडर्ड पोझिशन मध्ये असतो. फॉर एक्झाम्पल, मग हे कळलं तर कळूनच घ्यायचं, काही त्याला पर्याय नाही. मग आता समजा मी इथं त्याचा ओरिजिन ओला व्हर्टेक्स घेतला, इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला घेतला आणि टर्मिनल आर्मवरती काही शब्द नव्हता, मग तो इथं असू शकेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल, कुठे असणार, किंवा इथं पण असू शकेल. ह्या डायरेक्शन, समजा ह्या डायरेक्शन आपण रोटेट करू, हा ह्या डायरेक्शनला रोटेट केला, हा ह्या डायरेक्शनला रोटेट केला, त्यांचा अमाऊंट ऑफ रोटेशन काही असू द्या. आणि ह्या प्रत्येकाचा इनिशियल आर्म आणि त्याचा व्हर्टेक्स हा म्हणजे व्हर्टेक्स ओरिजिनला आहे आणि प्रत्येकाचा अँगल. आता बघा काय काय अँगल आहेत, अजून नावं नाही दिले मी, आता ते नावं देतो. आणि मग सी दॅट डायरेक्टेड अँगल AOP, पहिला बघा AOP, दुसरा डायरेक्टेड अँगल AOQ आणि तिसरा डायरेक्टेड अँगल AOR. बघा प्रत्येकाचा व्हर्टेक्स ओरिजिनच आहे, ॲट ओरिजिनलाच आहे. आणि इनिशियल आर्म बघा OA OA OA, आणि तो बरोबर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स अक्षावरतीच आहे. आणि म्हणून these three angles are in its standard position. मी त्याला शॉर्ट मध्ये देतो थोडा वेळ, S डॉट P डॉट. त्यावेळेस ते तीनही अँगल तुमचे स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. आता दुसरा एक बघा, आता आणखी तिथे बरेच अँगल्स आहेत. मग आपण समजा हा अँगल घेतला, आता समजा घेऊया POQ, मग डायरेक्टेड अँगल POQ किंवा डायरेक्टेड अँगल QOR किंवा डायरेक्टेड अँगल POR. बघा आता प्रत्येकाचा व्हर्टेक्स ओरिजिन O आहे, ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. पण दुसरी मात्र होत नाही. त्यांचा इनिशियल POQचा इनिशियल आर्म कोण आहे तुमचा, त्या ठिकाणचा OP, बरोबर. POQ QORचा OQ आहे आणि PORचा त्या ठिकाणी OP आहे. मग तो एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे का किंवा धन दिशाशी आहे का, नाहीये. याचा अर्थ हे तिन्ही अँगलला आपण स्टँडर्ड पोझिशन मध्ये म्हणू शकत नाही. तर स्टँडर्ड पोझिशन मध्ये येण्यासाठी त्याचा व्हर्टेक्स हा ओरिजिनलाच पाहिजे आणि त्याचा इनिशियल आर्म ह्या एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनलाच पाहिजे, राईट हँड साइडला, बरोबर.
आणि त्याच वेळेस त्याला म्हणायचं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. झालं. तर ही 5वी व्याख्या होती. त्यानंतर 6th डेफिनेशन. इथं फिगर पाहिजे त्यामुळे इथं देतो. तर पुढचं आहे अँगल इन. तर हे सगळं वाचा, व्यवस्थित अभ्यास करा. अँगल इन अ क्वाड्रंट. QUADRANT. अँगल इन अ क्वाड्रंट. आता फिगरच वाटल्यास परत काढतो आणि तुमच्या पण मनामध्ये शंका नको राहायला. अँगल इन अ क्वाड्रंट. मग आता आपण सिस्टीमचा आता इथून पुढे बघा, स्टँडर्ड पोझिशन म्हटले की एक्स अक्ष येणार, वाय अक्ष येणार, ओरिजिन येणार. जर त्या अँगलचा व्हर्टेक्स हा ओरिजिनला असेल, त्याचा इनिशियल आर्म हा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असेल, तरच आपण त्या अँगलला स्टँडर्ड पोझिशन मध्ये म्हणणार. मग त्या स्टँडर्ड पोझिशन वरती परत ही एक पुढची व्याख्या येते. काय म्हणतो आपण? अँगल इन अ क्वाड्रंट. आता क्वाड्रंट म्हणजे काय हे अगोदर माहित पाहिजे. आणि मग जर आपली सिस्टीम अशी असेल त्याला आपण रेक्टँग्युलरच म्हणतो, कारण हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना 90 अंशामध्येच छेदतात इन 90 डिग्री, म्हणून तर त्याला रेक्टँग्युलर म्हटलं जातं. आणि हा झाला त्याचा व्हर्टेक्स, हा आहे त्या ठिकाणचा ओरिजिन, आणि हा झाला त्याचा इनिशियल आर्म. इथं समजा आपण म्हणूया रे ओ ए. बरोबर. आता आपल्याला काय डिफाइन करायचं ते बघा. तर इफ द अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन, म्हणजे अगोदर तो स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे. इफ अवर गिवन अँगल इज इन स्टँडर्ड पोझिशन अँड इट्स टर्मिनल आर्म, म्हणजे आता त्याच्या इनिशियल स्टँडर्ड पोझिशन मुळे त्याच्या इनिशियल आर्मचं व्हर्टेक्सचं काम संपलं. ज्या अर्थी तो स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे याचा अर्थ व्हर्टेक्स ओरिजिनला, इनिशियल आर्म पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला राहणार. आता पुढचं काय ते बघा. If a given angle is in its standard position and its terminal arm, and its terminal arm lie in particular quadrant. आता क्वाड्रंट हे शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिजे. इन पर्टिक्युलर क्वाड्रंट, QUADRANT. काय म्हटलं आपण? इफ गिवन अँगल इज इन स्टँडर्ड पोझिशन and its terminal arm lies in a particular quadrant. Quadra means 4. मगच आपण डिफाइन केला काय की 1/4 of that one complete rotation is called one right angle. आणि मग आपल्या ह्या प्रतलामध्ये जर ही कॉर्डिनेट सिस्टीम आली, हे एरो सांगतात की ते इथपर्यंत नाही, दॅट इज अनलिमिटेड ऑन बोथ साइड, अपवर्ड डायरेक्शन, डाउनवर्ड डायरेक्शन. ते अनंत पर्यंत ती आहे तो लाईनचा अर्थ. बरोबर. आणि मग इथं त्या प्रतलाचे ह्या दोन रेषांमुळे 4 भाग होतात. दे आर ऑल्सो इक्वली 4 पार्ट्स. हे सगळं आहे तुमच्याकडे अप टू 10th स्टँडर्ड. तर तुम्ही 10वी पर्यंत थोडस विचार करत चला. झालं. आणि ज्यावेळेस आपल्या त्या प्लेनचे, प्रतलाचे, त्या सिस्टीममुळं असे 4 समान भाग होतात, त्यांना आपण म्हणतो क्वाड्रंट. क्वाड्रा मीन्स 4. बरोबर. आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण, चौथं चरण. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. झालं. आता व्याख्येकडे चला. इफ अ गिवन अँगल इज इन अ स्टँडर्ड पोझिशन अँड इट्स टर्मिनल आर्म लाय इन पर्टिक्युलर क्वाड्रंट, देन दॅट अँगल इज लाय इन दॅट क्वाड्रंट. काय शब्द आला माझा? then that angle is called in that quadrant. म्हणजे टर्मिनल आर्म हा ज्या क्वाड्रंट मध्ये असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं त्या अँगलला त्या क्वाड्रंट मध्ये. मग समजा माझा टर्मिनल आर्म त्या अँगलचा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला, तर तो अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे असं म्हटलं जातं. अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. समजा त्याचा टर्मिनल आर्म दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आला, अँगल इन सेकंड क्वाड्रंट. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आला, अँगल इन अ थर्ड क्वाड्रंट. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये आला, अँगल इन अ फोर्थ क्वाड्रंट. असा तो अँगल इन अ क्वाड्रंटचा अर्थ झाला. त्यानंतर आता आणखी त्याच्यावरती पर्टिक्युलर आता परत आणखी डायग्राम लागणारच. स्टँडर्ड पोझिशन म्हटलं की आपल्याला एक्स अक्ष, वाय अक्ष हे सगळे आवश्यक आहेत. सामान्य व्याख्या काय डिफाइन केली आपण? अँगल इन अ क्वाड्रंट.
तर हे शब्द लक्षात ठेवायचे, तुम्हाला भरपूर वेळ आहे, त्याचा तुम्ही आत्ता सदुपयोग करा. बरोबर. अँगल इन अ क्वाड्रंटचा विचार केला. आणि 7th डेफिनेशन बघा, दॅट इज क्वाड्रंटल, QUADRANTAL, क्वाड्रंटल अँगल. तर स्पेलिंग आपोआप पाठ होता, तुम्ही थोडंसं लिहा, वाचा, चिंतन करा, मनन करा. तुम्ही म्हणाल एवढे मोठे शब्द आम्हाला कसे काय झेपतील, आपोआप येतं ते. बरोबर. तर आता क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय ते बघू. परत त्याला तो अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे. सी दॅट क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय बघा. इफ अ गिवन अँगल इज इन स्टँडर्ड पोझिशन अँड, बघा सारखंच अँगल इन क्वाड्रंटला तो अगोदर स्टँडर्ड पोझिशन मध्ये होता, आणि जर त्याचा टर्मिनल आर्म हा कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये असेल तर तो अँगल आपण त्या क्वाड्रंट मध्ये आहे असं म्हणत होतो. मराठीत सांगणं अवघड आहे, उलट इंग्लिश मध्ये ते सोपं जातं, म्हणून तुम्ही समजून घ्या. अंडरस्टँड, डू नॉट फ्रायटन टू दॅट ऑफ द लँग्वेज, वी कॅन ऍक्सेप्ट दॅट अँड गेट इट. झालं. आता क्वाड्रंटलचा अर्थ बघा. इफ अ गिवन अँगल इज इन इट्स स्टँडर्ड पोझिशन अँड इट्स टर्मिनल आर्म, स्टँडर्ड पोझिशन मध्ये आल्यानंतर आता त्याचा टर्मिनल आर्मची स्थिती काय ते बघा. अँड इट्स टर्मिनल आर्म लाय अलॉंग, ज्यावेळेस त्या अँगल हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल आणि त्याचा टर्मिनल आर्म हा लाय अलॉंग, तो कुठं असणार आहे, पुढचं वाक्य अजून पूर्ण नाही झालं. लाय अलॉंग एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस. जर त्या अँगलचा टर्मिनल आर्म हा आता एक्स अक्षावरती किंवा वाय अक्षावरती असेल, देन दॅट अँगल इज कॉल्ड अ क्वाड्रंटल अँगल. त्यावेळेस त्याला म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. म्हणजे परत व्याख्याचा फरक लक्षात घ्या. अँगल इन अ क्वाड्रंट वेगळं आणि क्वाड्रंटल अँगल वेगळं. अँगल इन अ क्वाड्रंटला अँगल असतो स्टँडर्ड पोझिशन मध्ये, टर्मिनल आर्म हा कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये येतो, पहिल्यात, दुसऱ्यात, तिसऱ्यात किंवा चौथ्यात. 4च क्वाड्रंट आहेत, त्याच्यापैकी कुठेतरी तो टर्मिनल आर्म असणार. कुठलेही मेजर घेऊ शकता तुम्ही. बरोबर. परंतु क्वाड्रंटलला मात्र त्याचा टर्मिनल आर्म हा एक्स अक्षावरती किंवा वाय अक्षावरतीच पाहिजे, याचा अर्थ तो असा. आणि मग बघा, सपोज दॅट इज अवर वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, ओरिजिन ओ झाली रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता आपण काय म्हणतोय स्टँडर्ड पोझिशन मध्ये, म्हणजे त्याचा व्हर्टेक्स ओरिजिनला इनिशियल आर्म इथंच, इनिशियल आर्म तिन्ही ठिकाणी एक्स अक्षावरतीच आहे. अँगल इन स्टँडर्ड पोझिशनला पण तिथंच, अँगल इन क्वाड्रंटला पण एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला, अँगल इन क्वाड्रंटल अँगलला पण एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनलाच. लक्षात आलं. आणि मग आता काय म्हणतोय आपण, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन अँड इट्स टर्मिनल आर्म लाय अलॉंग एक्स ऍक्सिस. तो इथं पण असू शकतो, किंवा या ठिकाणी असू शकतो, किंवा या ठिकाणी असू शकतो, किंवा या ठिकाणी असू शकतो. म्हणजे त्याचे मेजर बघा. समजा इथंच असला तर 0 डिग्री, इथं आला 90 डिग्री, इथं आला 180 डिग्री, परंतु एंटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. इथं आला 270 डिग्री, 1 कम्प्लीट रोटेशन झालं 360 डिग्री. किती छान बघा. इथंच राहिला तो इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म तर 0 डिग्री आपण डिफाइन केला, 0 अँगल. इथं आला 90 डिग्री राईट अँगल, अपोजिट रे स्ट्रेट अँगल. इथं आला दॅट इज 3 टाइम्स ऑफ 1 राईट अँगल 270 डिग्री. एक रोटेशन पूर्ण झालं 360 डिग्री. आणि म्हणून क्वाड्रंटल अँगलचा अर्थ काय, तर त्याचा टर्मिनल आर्म हा एक्स किंवा वाय अक्षावरती असायला हवा. तर अशा त्या 7 टाइप्स आहेत. अजून एक आहे पण ते उद्याच्याला बघू. तर आज तुम्ही इथपर्यंतच थोडंसं व्यवस्थितरित्या अभ्यास करा. आता वेळ आहे. यूज दॅट टाइम, गेट दॅट नॉलेज अँड सक्सेस अवर लाईफ. तर थांबू.